आकाशवाणी पुणे. मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभूमीच्या रक्षणार्थ कोणतीही तडजोड नाही, पंतप्रधानांनी चीनला ठणकावलं. कोरोना लढ्यात प्रत्येक जीव वाचवण्याला प्राधान्य देण्याचं मोदी यांचं राज्यांना आवाहन. निसर्ग नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर. पंढरीच्या विठुरायाचं दर्शन आता ऑनलाईन आणि पावसानं पेरण्यांची लगबग. आता सविस्तर बातम्या. भारत शांतीप्रिय देश आहे, मात्र देशाच्या एकता आणि अखंडतेला बाधा आणण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आभासी माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते. देशाच्या एक एक इंच जमिनीचं रक्षण करताना कोणतीही तडजोड करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. भारत आणि चीन सीमेदरम्यान गलवान खोऱ्यातील आपल्या शूर जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही, असं ते म्हणाले. या बैठकीदरम्यान शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी 2 मिनिटं मौन पाळलं. दरम्यान भारत चीन सीमेवर संघर्षाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी उद्या शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष ताबारेषेवरील घडामोडींवर आपण लक्ष ठेवून आहोत. दोनही बाजूंनी संयम बाळगून या प्रश्नाचं निरसन करावं, असं सांगत संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरस यांनी चिंता व्यक्त केली आहे. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत चीनचे 40हून अधिक सैनिक ठार झाल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह 20 जवानही शहीद झाले आहेत. आपल्या जवानांनी अतिशय खडतर परिस्थितीत देशाच्या सीमेचं रक्षण केलं. या शहीद जवानांचा देशाला अभिमान आहे, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या जवानांना आदरांजली वाहिली. भारत आणि चीन दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांवर गलवान खोऱ्यातील चीननं केलेल्या हल्ल्याचे विपरीत परिणाम होतील, असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दिला. जयशंकर यांनी काल चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून सोमवारी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. सध्याच्या परिस्थितीचं निराकरण करण्यासाठी चीननं योग्य ती पावलं लवकरात लवकर उचलावी, असंही एस जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. या चकमकीतील शहीदांना सेनादलातील सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आदरांजली वाहिली. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा काल राज्यात अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला. अहमदनगर इथं शिवसेनेच्या वतीनं चीनी वस्तूंची तोडफोड करून निषेध व्यक्त करण्यात आला. परभणीमध्येही संतप्त युवकांनी एकत्र येऊन चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवणं ही आपली प्राथमिकता असून प्रत्येकजण कोविड-19 संसर्ग रोखण्याबाबत आता जागृत झाला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. देशातील 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आभासी माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोरोना संदर्भात केंद्र सरकारनं वेळेवर घेतलेले निर्णय, नागरिकांनी त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे या साथीला प्रतिबंध घालण्यास मोठी मदत झाली, असं ते म्हणाले. महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू या 3 राज्यात देशभरातील रुग्णांपैकी 60% रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या भागातील नागरिकांच्या मनातली भीती कमी करावी, चाचण्यांची संख्या तसंच आरोग्य सेतू ॲपचा वापर वाढवावा, जेणेकरून बाधित रुग्णांना तातडीनं उपचार दिले जातील. कोविड व्यतिरिक्त इतर आजारांच्या उपचारासाठी टेलिमेडिसिन सुविधेचा वापर केला जावा. खासगी डॉक्टर्स, खेळाडू तसंच इतर सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन समाजातील सर्व व्यवहार पूर्ववत होण्याच्या दृष्टीनं पुढे यावं, असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत उपस्थित होते. राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबवल्या जात असलेल्या उपाययोजनांचं प्रभावी सादरीकरण यावेळी त्यांनी केलं. काही औषधांच्या उपचार पद्धतीला त्वरित मान्यता मिळावी, शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून तातडीनं कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत, तसंच परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवं, अशा काही मागण्याही ठाकरे यांनी केल्या. देशात कोविड-19 आजारातून रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 52.79% झाला. देशभरात कालपर्यंत 1,86,935 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात 1,55,227 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 10,974 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातला कोरोनाबाधितांची एकंदर संख्या 3,54,065 झाली. काल 2,003 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. या आजारामुळे देशात आतापर्यंत 11,903 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनामुळे झालेल्या नव्या 1328 मृत्यूंची नोंद सोमवारी राज्य सरकारनं केली. ती आकडेवारी देखील काल संपूर्ण देशाच्या आकडेवारीत समाविष्ट करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर 21 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 6:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. दूरदर्शन तसंच डीडी वाहिनीच्या सर्व डिजिटल माध्यमातून या संदेशाचं प्रसारण होईल. त्यानंतर 7 वाजल्यापासून मोरारजी देसाई योग संस्थेच्या वतीनं योग दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. घरातून योग, कुटुंबासमवेत योग अशी यावर्षीच्या योग दिवसाची संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा त्यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध विभागांचे मंत्री अधिकारी यावेळी उपस्थित होते. संकट कितीही गंभीर असलं तरी सरकार जनतेसोबत आहे. कोकणातील फळबागा वाचवण्यासाठी निश्चित धोरण लवकरच आखण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाविषयी बारकाईनं नोंदी घ्याव्यात अशा सूचना केंद्रीय पथकानं काल रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. वादळाच्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी रमेश कुमार गंटा यांच्या अध्यक्षतेखालच्या 6 जणांच्या पथकानं काल मंडणगड आणि दापोली तालुक्याला भेट दिली. नुकसानाबाबतची संख्यात्मक माहिती देताना लहान सहान गोष्टींचीही बारकाईनं नोंद घ्यावी. कृषी, मत्स्य, महसूल, महावितरण अशा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानाची बारकाईनं नोंद घेऊन अहवाल तयार करावा अशा सूचना केंद्रीय पथकानं यावेळी केल्या. राज्यात कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा 3 महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल दिली. कोरोना संकटामुळे याआधी 18 मार्च रोजी या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात न आल्यानं या निवडणुका पुन्हा 3 महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांसोबतच आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 15,72,00,00,000 रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व मंदिरं बंद आहेत. मात्र आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं आता घरबसल्या ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. ऐकूया त्याबद्दलचा हा वृत्तांत. कोरोना टाळेबंदीमुळं राज्यातील सर्व देवस्थानं भाविकांसाठी बंद असली तरी आता अवघ्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं घरबसल्या ऑनलाईन दर्शन घेणं सहज शक्य होणार आहे. मंदिर समितीनेच आपल्या संकेतस्थळावरून भाविकांसाठी ही व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. विठुरायाच्या दर्शनाबरोबरच महापूजा, धूपारती, शेजारती यासारखे नित्योपचार सुद्धा त्यावरून घरबसल्या पाहता येणार आहेत. आषाढीच्या निमित्तानं होणारी पांडुरंगाची महापूजा देखील भाविकांना या माध्यमातूनच प्रत्यक्ष अनुभवता येणार असल्यानं भाविकांनी सध्याच्या बंदीच्या काळात पंढरपुरात येण्याचा प्रयत्न करून स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असं कळकळीचं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी. आदिवासी बांधवांना स्वयंरोजगाराचं साधन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं खादी आणि ग्रामोद्योग महामंडळानं पालघर जिल्ह्यात एक प्रकल्प सुरू केला आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. ताडाच्या झाडापासून नीरा बनवली जातेच, पण या पेयाला शीतपेय म्हणून ओळख मिळवून देणं आणि नीरेपासून गुळ निर्मिती करून इथल्या स्थानिक कारागिरांना स्वयंरोजगाराचं साधन मिळवून देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जात आहे. नीरेपासून कॅन्डी, मिल्क चॉकलेट, आईस्क्रीम यासह इतर पारंपरिक मिठाई बनवून त्यातूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं. यासाठी महामंडळातर्फे डहाणू मधल्या 200 आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तसंच यासाठी लागणाऱ्या मोठ्या कढया
साचे, शेगड्या आणि कुऱ्हाडी यांसारखं साहित्यही या कारागिरांना देण्यात आलं आहे. या प्रकल्पातून सुमारे 400 स्थानिकांना प्रत्यक्ष रोजगार मिळू शकेल असा अंदाज आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी, पुणे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा आता 13 सप्टेंबरला होणार आहे, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी 1 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यक प्रवेशासाठी असलेली प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही नवीन अधिसूचना जारी केली नसल्याचा खुलासा पत्र सूचना कार्यालयाकडून काल करण्यात आला. ही परीक्षा ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त समाज माध्यमांमध्ये पसरवलं जात आहे, ते निराधार असून ही परीक्षा 26 जुलै रोजी होणार आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सेतू केंद्र आणि महा ई सेवा केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही अटींवर परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्चपासून ही केंद्र बंद होती. पश्चिम महाराष्ट्रातील महापुरासंदर्भात येत्या 20 जून रोजी सांगली इथं विभागीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत वडनेरे समितीच्या अहवालावर देखील चर्चा होणार असल्यानं या समितीचे सदस्यही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानं पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. गेल्या 2 दिवसातील पावसानं उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे धरण क्षमतेपेक्षाही जास्त भरल्यानं ऐन उन्हाळ्यातही शेतीसाठी पाणी देता आलं होतं. यंदाही चांगल्या पावसाचा अंदाज असल्यानं उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची अपेक्षा जिल्ह्यातले शेतकरी व्यक्त करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या कर्ली, तेरेखोल, गड या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शेतीच्या कामाला वेग आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून चांगला पाऊस सुरू झाला असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. परंपरागत पेरणीला फाटा देत अमरावतीलगत असलेल्या कामुंजा गावातल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून उत्पन्न वाढीसाठी BBF या पेरणीचा पद्धतीचा अवलंब करून पेरणीला सुरुवात केली जात आहे. याच पद्धतीनं पेरणी करण्यासाठीचं प्रशिक्षण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील 4ही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. न्याय यंत्रणेवरील कामाचं अतिरिक्त ओझं कमी करण्याच्या दृष्टीनं रेल्वेतर्फे काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली जाणार आहेत. त्याअंतर्गत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे तुरुंगात जाण्याऐवजी केवळ दंडाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय रेल्वेत भीक मागणं हा देखील आता गुन्हा मानला जाणार नाही. रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. कोरोना संकट काळात ज्याप्रमाणे कोरोना योद्ध्यांना ध्यानधारणेचं प्रशिक्षण दिलं जातं, तसंच कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी देखील आयोजित करण्याचा मनोदय महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी काल अमरावती इथं व्यक्त केला. मस्ती की पाठशाला उपक्रमाचे प्रशिक्षक शिवाजीराव कुचे यांनी सकारात्मक ऊर्जा जागवणाऱ्या विविध बाबींचं प्रशिक्षण कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलं. त्यात ठाकूर उपस्थित होत्या. शाळा महाविद्यालयीन परीक्षा, विद्यार्थ्यांमध्ये येणारा तणाव, नैराश्य, आत्महत्यांच्या घटना, पालकांची स्थिती लक्षात घेऊन हा उपक्रम विविध ठिकाणी राबवण्यात आला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभूमीच्या रक्षणार्थ कोणतीही तडजोड नाही, पंतप्रधानांनी चीनला ठणकावलं. कोरोना लढ्यात प्रत्येक जीव वाचवण्याला प्राधान्य देण्याचं मोदी यांचं राज्यांना आवाहन. निसर्ग नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर. पंढरीच्या विठुरायाचं दर्शन आता ऑनलाईन आणि पावसानं पेरण्यांची लगबग. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं, पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा, निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी. नमस्कार.